नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। वंदे मातरम, वंदे मातरम, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। मुळामध्ये ही युती होऊ नये अशीच भावना कार्यकर्त्यांची होती, तीच सेम भावना आहे। कारण युतीमध्ये कधीही शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला मदत केलेली नाहीये। मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आमचे खासदार, आमचे मंत्री, केंद्रीय मंत्री यांना पाडण्याचं पाप याच मित्रपक्षाने केलेलं आहे। ही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यांचं काम आम्ही कसं करणार? युतीमध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी आमच्या शहर कार्यालयावरती हल्ला केला, कार्यकर्त्यांना मारझोड केली, अनेक कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस झालेल्या आहेत। अशी अनेक उदाहरणं आज आहेत। त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता आज तयार नाही। मध्ये जेवढी पण बीजेपीची कमिटी आहे, जर आमचा स्वीकार झाला नाही आमच्या मागण्या, तर प्रत्येक कार्यकर्ता कमळ 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 याचा राजीनामा देणार। कार्यकर्त्यांवर का अन्याय करता? युती बोलता आणि 5 सीट 6 सीट देता। आम्हाला अर्धे सीट पाहिजे, नाही तर आम्हाला मंजूर नाही। आम्ही स्वबळावर लढू। काय मागणी? आता आमची मागणी आहे की आम्हाला युती नको आहे।